नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बाळूमामांच्या शिकवणीच्या भावनेतून सांगितलेला एक मी महत्त्वाचे जे काही बाळूमामांनी सांगितलेले उपाय आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. जेव्हा संकटे सतत येत असतील तेव्हा दिवसातून काही वेळा स्वतःच्या चुका, राग, अहंकार आणि कटू बोलण्याचा विचार करा. मनापासून देवासमोर कबूल करा, हे देवा, हे जे चुकले ते सुधारण्याची शक्ती दे माझ्याकडे, असे बोलायचं आहे तुम्हाला भक्तांनो. मित्रांनो, हे जे काही तुमचे पश्चाताप होईल ते तुम्हाला जे काही असेल ती तुमच्या चुका मान्य करायच्या आहेत देवापुढे. ठीक आहे. तर दर गुरुवारी एका व्यक्तीचे मनापासून भले करा, पण त्याची कुठेही वाच्यता करू नका, म्हणजे गाजावाजा करू नका. मित्रांनो, गुप्तपणे केलेले सत्कर्म मन शुद्ध करते आणि जीवनात सकारात्मक बदल घडवते. घरात मित्रांनो, दररोज काही मिनिटे शांत बसून देवाचे नाम घ्या. फक्त संकटे दूर व्हावे म्हणून नव्हे, तर देवाशी नाते दृढ व्हावे म्हणून नामस्मरण करा. ज्यांच्याबद्दल मनात राग आहे त्यांना मनोमन क्षमा करा. अनेकदा बाह्य संकटापेक्षा मनातील ओझेच अधिक त्रासदायक असते. मित्रांनो, अन्न घेताना पहिला घास देवाला अर्पण केल्याची भावना ठेवायची आहे, आपल्याला मनामध्ये ठेवायची आहे, मन स्वच्छ करून ठेवायचे आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कृतज्ञता मनाला दुःखाचा भार कमी जाणवते, लक्षात ठेवा. संकटे संपण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे मनात श्रद्धा, वागण्यात सदाचार आणि प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवणे. जय बाळूमामा. मित्रांनो, भक्तांनो, माणसाच्या आयुष्यात संकटे येणे ही निसर्गाची रीत आहे, पण संकटामुळे मन खचणे हे टाळता येते, लक्षात ठेवा. बाळूमामांच्या विचारानुसार ज्या व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धा, संयम आणि सत्कर्माची भावना असते त्याच्या जीवनातील मोठ्यात मोठी अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल किंवा इतर कामाकडे न वळता प्रथम देवाचे स्मरण करावे. दिवसाची सुरुवात ज्या भावनेने होते त्याच भावनेचा परिणाम संपूर्ण दिवसावर होत असतो, लक्षात ठेवा. म्हणून मनात सकारात्मक विचार ठेवून दिवसाची सुरुवात केली तर भक्तांनो, संकटाचा भार कमी जाणवतो. बाळूमामा कायम सांगत असतात की दुसऱ्याचे वाईट चिंतणारा माणूस स्वतःच्या सुखापासून दूर जातो. म्हणून कोणाबद्दल मत्सर, द्वेष किंवा सूड भावना न ठेवता सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. जेव्हा मन निर्मळ होते तेव्हा देवाची कृपा सहज भक्तांनो मिळते, प्राप्त होते. घरातील वडीलधाऱ्यांचा भक्तांनो आपल्याला आदर करायचा आहे. त्यांच्या आशीर्वादात मोठा सामर्थ्य असतो. अनेक वेळा ज्या ठिकाणी आई वडिलांचा सन्मान होतो त्या घरात सुख समृद्धी नांदत असते आणि संकटे दूर राहतात. मित्रांनो, भक्तांनो, दररोज सकाळी वेळ स्वतःसाठी काढावा. शांत ठिकाणी बसून देवाचे नाम घ्यावे. मनातील चिंता, भीती आणि दुःख देवाच्या चरणी अर्पण आपल्याला करायचे आहे. जे ओझे आपण एकटे वाहू शकत नाही ते श्रद्धेने आपल्याला देवाकडे सोपवायचे आहे. भक्तांनो, गरीब, गरजू, वृद्ध आणि मुक्या प्राण्यांना आपल्याला मदत करायची आहे. ही सवय आपल्या मनामध्ये, आपल्याला आयुष्यामध्ये, आपल्या जीवनात कायम लावून घ्यायची आहे. दान हे केवळ पैशाचे नसते, प्रेमाचे, वेळेचे आणि सहकार्याचेही दान असते. मित्रांनो, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात देव आनंदाने क्षण वाढवत असतो. कधीही खोटे बोलू नये, फसवणूक करू नये किंवा अन्याय करू नये. मिळालेले सुख टिकत नाही. सत्याचा मार्ग कठीण वाटला तरी भक्तांनो तोच शेवटी यश आणि समाधान देतो. संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी मन, वचन आणि कर्म शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. संकट आले की हे का माझ्याच वाट्याला असे म्हणण्याऐवजी यातून मला काय शिकायचे आहे असा विचार करावा. प्रत्येक संकट काहीतरी शिकवून जातो. संकट हे शिक्षा नसून जीवनाला घडवणारी परीक्षा असते. बाळूमामांच्या शिकवणीचा सार असा आहे की श्रद्धा सोडू नका, नामस्मरण थांबवू नका, सत्कर्माचा मार्ग सोडू नका आणि कोणत्याही परिस्थितीत देवावरील विश्वास कमी होऊ देऊ नका. जेव्हा माणूस मनापासून देवावर अवलंबून राहतो तेव्हा
संकटे संपण्याआधीच त्यांना समोर जाण्याची ताकद त्याला मिळते आणि हाच खरा आशीर्वाद असतो मित्रांनो नाम घ्या, सत्कर्म करा, कोणाचे मन दुखवू नका आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. संकटे कितीही मोठी असली तरी त्यांचा अंधार कायम राहत नाही. जय बाळूमामा. मित्रांनो, या उपायांचा आपल्याला मनापासून पालन करायचे आहे, ठीक आहे. आणि बाळूमामांचे नामस्मरण आपल्याला रोज सकाळी घेतल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो. चांग भलं, बाळूमामांच्या नावानं चांग भलं. त्याचबरोबर भक्तांनो बाळूमामा पुढे सांगतात की दररोज सकाळी उठून परमेश्वराचे नाम घ्यायचं आहे आपल्याला. घरात भांडणे, मत्सर, द्वेष आणि खोटेपणा टाळायचं आहे, लक्षात ठेवा. हे जर टाळलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, संकटे कायमची संपण्यासाठी बाळूमामांच्या विचारातील आणखी एक महत्त्वाचा संदेश आहे. बाळूमामा सांगत असत की संकटे बाहेरून येत नाहीत, तर ते अनेकदा आपल्या मनातील भीती, शंका आणि नकारात्मक विचार त्यांना अधिक मोठे बनवतात. म्हणून सर्वप्रथम मन मजबूत करणे आवश्यक आहे. ज्याचे मन स्थिर असते त्याला संकटेही डगमगवू शकत नाहीत. जेव्हा वेळ कठीण असते तेव्हा देव आपल्याला सोडून गेला आहे असे कधीही समजू नये मित्रांनो. उलट त्या काळात देव आपली परीक्षा घेत असतो. सोन्याला जशी अंगणी परीक्षा घ्यावी लागते, तसेच भक्तालाही जीवनात अनेक परीक्षा घ्याव्या लागतात. पण जो श्रद्धा सोडत नाही त्याला यश हे 100% नक्कीच मिळते भक्तांनो. त्याचमुळे भक्तांनो, या गोष्टीकडे आपल्याला पालन करणे खूप गरजेचं आहे. संकटे संपवण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे मनात श्रद्धा ठेवायची आहे आपल्याला, ठीक आहे. तर जेव्हा मनात श्रद्धा जर ठेवली तर मित्रांनो, मनापासून आपल्याला बाळूमामांचे दर्शन मिळते, देवांचे दर्शन मिळते, आपल्या कुलस्वामीचे दर्शन मिळते. नामस्मरण करायचे आहे, देवावर विश्वास ठेवायचा आहे, दया धर्म जपायचा आहे. संकटे कितीही मोठी असली तरी देव त्यातून मार्ग हा नक्कीच काढतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, चांग भलं. तर तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो, ठीक आहे. तर जय बाळूमामा.